जर बाबासाहेब आंबेडकर आता असते तर त्यांनी काय म्हटले असते, काय हे मी काय शिकवण दिली आणि काय झालं. आजकाल मुलींना संविधान वाचण्याची खूप गरज आहे. कुठल्या भोंदू बाबाकडे जाण्यापेक्षा जे आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इतकं मोठं संविधान लिहून दिलंय, ज्याच्यात आपल्या प्र आपल्या प्रत्येक हक्कासाठी लढण्याची ताकद दिली, ते वाचायची गरज आहे आज आपल्याला. आपण काय करतो, हे सगळं विसरतो, जाऊन कुठल्या तर भोंदू बाबाकडं बुद्धी घाण ठेवून आपलं सर्वस्व अर्पण करतो. मग त्याचं आयुष्याचं तो माणूस राख रांगोळी करू दे का, बुद्धी नाही म्हणून. हेच आपल्याला आमचा देव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची शिकवण आपल्या महाराष्ट्राला आहे. कुणी जर अन्याय करत असेल तर सहन करू नका म्हणून सांगितले त्यांनी. अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त दोषी. बरोबर आहे ना? तर संविधान वाचा. संविधान वाचण्याची गरज आहे. राजकारण हे ते सगळं आपल्या देशात जे काय चालू आहे आपण उघड्या डोळ्यांनी बघतोय. कुणावर विश्वास ठेवायचा हेच माहित नाही. लोकांवर विश्वास ठेवू नका. लोक बदलतात. जसं की रुपालीताई बदलल्या. त्यांनी भाषणात मोठी मोठी वक्तव्य केली की महिलांना सांगितलं संविधान वाचा, आणि स्वतः माती खाल्ली. बरोबर आहे ना? तर संविधान वाचायची, संविधान आत्मसात करायची गरज आहे आजकाल आपल्याला. आयुष्यात काय चाललंय तेच कळत नाही. फेसबुक उघडलं की इतक्या महिलांवर अत्याचार झाले, हे झालं. ते जर एखाद्या महिलेनं पहिल्यांदा ज्यावेळी आपल्यावर अत्याचार झाला त्यावेळी जर सगळ्यासमोर विरोध केला असता, एक दोन प्रकरण झाले विरोध करण्याची, ते पण ह्या रुपालीताईंनी दडपून लावली होती म्हणे. जाऊ दे, आपल्याला राजकारणाचं काही घेणं देणं नाही. फक्त आपल्याला इतकंच म्हणायचंय की संविधान आपल्यासाठी आहे, आपल्या हक्कासाठी आहे, आणि आपण आपल्या हक्कासाठी लढलं पाहिजे. जे आज आपल्या राज्याची अवस्था बघता खूप गरजेचं आहे. प्रत्येक महिलांनी, प्रत्येक पुरुषानं पण सगळ्यांनी संविधान वाचलं पाहिजे. तर जय भीम सगळ्यांना. नवीन असाल तर चॅनलला फॉलो करा. यूट्यूबवर बघत असाल तर सबस्क्राईब करा. असेच नवीन नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी कमेंटमध्ये जरूर जय भीम लिहा. जय भीम सगळ्यांना.